मी आमदार दलित डॉक्टर अशोकराव माने माझ्या सर्व कुटुंबियाच्या वतीनं हातकल तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आपला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। गणेश चतुर्थी ही उत्साहानं आणि आत्मीयतेनं जेवायनं सद्भावनेनं आपण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो। सर्व दूर अतिशय आनंदित असतो। आपल्या जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये गणेश जयंती साजरी होते। आतापर्यंत अतिशय सुंदर वातावरणात गणेश जयंतीचं आपण सर्वजण कार्यक्रम घेतोय। अनंत चतुर्थीपर्यंत आपण सर्वांनी अतिशय आनंदानं उत्साहानं हा उत्सव साजरा करावा, पण शांततेनं कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीचं कुठं गैरवर्तणूक होऊ नये याची दक्षता आपण सर्वांनी घेऊया आणि हा उत्सव एकमेकांनी जिव्हाळ्यानं सद्भावनेनं साजरा करूया अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो। सर्वांना शुभेच्छा देतो। सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांती, आरोग्य, दीर्घायुष्य बाप्पांनी द्यावं अशी बाप्पाची चरणी प्रार्थना करून तुम्हाला शुभेच्छा देतो। नमस्कार, मी अनिल उपाध्ये, शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पाहूया आजची बातमी। 1988 साली लोकनेते खासदार बाळासाहेब माने यांनी पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणाबरोबरच महिलांनाही व्यावसायिक शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे आज रुकडी पंचक्रोशीचा झालेला विकास पाहता त्यांचे स्वप्न साकार झाल्याचे जाणवते, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी व्यक्त केले। हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या बाळासाहेब माने शिक्षण संस्था समूहाच्या 38व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते। अध्यक्षस्थानी खासदार धैर्यशील माने हे होते। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल एडगे पुढे म्हणाले की शिक्षण फक्त पदवी देण्यासाठी नसून आत्मनिर्भर व एक चांगला माणूस घडवण्यासाठी असावे। हे स्वप्न खासदार बाळासाहेब माने यांनी पाहिले होते आणि ते स्वप्न सत्यात उतरताना आज दिसत आहे। त्यासाठी संस्थेतील प्रत्येक घटक हा प्रामाणिकपणे काम करत आहे आणि ग्रामीण भागामध्ये इतक्या सुंदररित्या एक संस्था काम करताना पाहून समाधान वाटते। यावेळी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करताना एडगे पुढे म्हणाले की स्पर्धा परीक्षेमधून यश 100% मिळतं, पण त्यासाठी तुमचे प्रयत्न करणे गरजेचे असतात। अवांतर वाचनाबरोबरच अभ्यासातील सातत्य, प्रेरणा देणाऱ्या मुलाखती, दैनिकांचे दैनंदिन वाचन केल्यास यश निश्चित मिळू शकते। यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले, खासदार बाळासाहेब माने हे एक व्यक्तिमत्व नसून हा एक विचार आहे आणि अशा वैचारिक वारसा असणाऱ्या घराण्यामध्ये माझा जन्म झाला हे माझे भाग्यच आहे। ज्या पद्धतीने संस्थेच्या सर्व शाखेचा प्रगतीचा आलेख चढता आहे हे पाहून मला समाधान वाटते आणि अशा पद्धतीने सर्व संस्थेचा आलेख हा चढता असला पाहिजे, कारण ही एक संस्था नसून हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा मी एक प्रमुख आहे। त्यामुळे मी संस्थेतील प्रत्येक घटकांसोबत सदैव असेल। कार्यक्रमाच्या सुरुवातीला काकासाहेब माने हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.टी. कोथिंबिरे यांनी स्वागत प्रास्ताविकात संस्थेच्या सर्व शाखांचा आढावा घेतला, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय शिक्षक संजय वारके यांनी करून दिला। यावेळेला विविध स्पर्धेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच संस्थेतून सेवानिवृत्त झालेल्या सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आदर्श संस्था कर्मचारी म्हणून संभाजी भोसले यांचा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी शिक्षक विजय शिंगारे, मोहसिन पटेल व भाग्यश्री दीक्षित यांनीही मनोगत व्यक्त केले। यावेळेला प्रांताधिकारी दीपक शिंदे, अमरसिंह माने, गणेश कुलकर्णी, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, कृष्णांत ठोंबरे, रुकडी सरपंच सौ राजश्री संतोष रुकडीकर, मुडशिंगी सरपंच गजानन जाधव, शीतल खोत, ग्रामपंचायत अधिकारी अजय वाघ, तलाठी सदाशिव निकम, चमूवेल लोखंडे, राहुल माने, दिलीप इंगळे, बाळासाहेब हराळे, राजू अपराध, अनिल बागडी पाटील, प्राचार्य प्रशांत कुमार कांबळे यांच्यासह सर्व शाखांचे शाखाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच आजी माजी सदस्य उपस्थित होते। खासदार महोदयांचा आणि संस्थेच्या अध्यक्षा माननीय माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने साहेब मॅडम यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो। आता संस्थेमध्ये आल्यानंतर म्हणजे रुकडी सारख्या छोट्या गावामध्ये माननीय बाळासाहेब माने साहेबांचं शिल्पकार हे पुस्तकामधले काही परिचय पाहत होतो आणि त्यामध्येच 61च्या कार्यक्रमामध्ये 1988 18 ऑक्टोबर 1988-61 समारंभातील जे मनोगत त्यांचं होतं की यापुढचं जीवन आहे ते स्त्रियांचे प्रश्न, स्त्रियांचं शिक्षण, जे त्यावेळी 1988 मध्ये स्त्रियांच्या शिक्षणाकडे आपल्या देशामध्ये जे दुर्लक्ष झालेले आहे, स्त्री शिक्षण विषयक संकुल उभारण्याचा माझा मनोदय आहे आणि केवळ पदव्या देण्यापेक्षा तरुण वर्गाला धंदे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे।
शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहणारा स्वावलंबी आणि स्वाभिमानी विद्यार्थी शिक्षणातून निर्माण करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. सर्वांगीण परिवर्तनाचा शिक्षण हाच मूलभूत पाया आहे. 61च्या भाषणामध्ये साहेबांनी हे सर्वांना उद्बोधून हे भाषण केलेलं होतं आणि 1988 मध्ये हा संकल्प साहेबांनी जो घेतलेला होता आणि मला वाटतं आता प्रास्ताविकेमध्ये जसं सांगितलं तसं या संकल्पाचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि साहेबांनी त्यावेळी जे स्वप्न बघितलेलं होतं म्हणजे शिक्षण फक्त पदवी देण्यासाठी नको तर रोजगार आणि मोठे मोठे जे इनोव्हेशन आणणारे कार्यकर्ते बनवण्यासाठी शिक्षण झालं पाहिजे तसंही प्रतिबिंबित झालेलं दिसत आहे. आणि महिलांच्या शिक्षणाकडे, स्त्रियांच्या शिक्षणाकडे, विद्यार्थिनीच्या शिक्षणाकडे जे विशेष लक्ष 1988 मध्ये साहेबांनी दिलं की ज्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आपण आता मुलगा मुलगी एक समान म्हणतो शिक्षणाकडे दोघांच्या समान लक्ष देतो ते त्या कालावधीमध्ये एवढं रुजलेलं नव्हतं. त्यावेळी साहेबांनी तो विचार घेतला आणि मला वाटतं त्यामुळे हे जे काय आपण आजचं जे चित्र बघतोय 2025 मध्ये माननीय बाळासाहेब माने साहेबांसारख्या नेत्यांनी त्यावेळी काळाच्या पुढे जाऊन जो विचार केला, जो संविधानामध्ये जे मूल्य दिलेले आहे ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी स्वप्न बघून जे रोप त्यांनी त्यावेळी पेरलं त्यामुळे आज आपण या 2025 मध्ये अशा समाजामध्ये आणि अशा जीवनामध्ये जगत आहे. आपल्या विचारांमध्ये जो आमूलाग्र बदल सर्वांचा जो झालेला आहे तो त्याचीच त्यांच्या कार्याची मला वाटतंय त्या कार्याचं जे उगवलेलं पुढचं स्वरूप आहे असं मला वाटतं. 1988 मध्ये 1987-88 मध्ये त्या कालावधीमध्ये एका छोट्या गावामध्ये संस्थेची उभारणी करणं हे सुद्धा मला वाटतं एक मोठं कार्य होतं आणि या कार्यामुळे पंचक्रोशीमधील सर्व विद्यार्थ्यांना जे 87-88 मध्ये जे या ठिकाणी शाळेमध्ये आलेले असतील ते आता जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जसं आता खासदार साहेबांनी मला सांगितलं की बीएडचे जे विद्यार्थी आहेत ते चांगल्या चांगल्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून पूर्ण कोल्हापूरमध्ये राज्यामध्ये काम करत आहेत. तर एक मोठं चांगलं मनुष्यबळ जिल्ह्याला राज्याला मिळण्यासाठी आपल्या शैक्षणिक संस्थेची मदत झालेली आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या गरजा पुरवणारी आणि त्यांना एक गुणवत्तापूर्वक शिक्षण देणारी एक संस्था म्हणून आपली संस्था नावारूपाला आलेली आहे. त्यामुळे सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं जो काही आपण अहवाल संस्थेच्या सर्व विद्यालयांचा वाचून दाखवला त्यामध्येही विद्यार्थ्यांचं यश दिसून येत आहे. तर सर्व संस्थेचे पदाधिकारी सर्व शिक्षकांचं मी अभिनंदन करतो आणि याच्या पुढेही एक मोठी यशाची जी पायरी आहे ती पायरी वरती चढून जाण्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या कार्यक्रमामध्ये मला बोलवून आपण जो माझा सन्मान वाढवला आणि कार्यक्रमाला आल्यानंतर जे ग्रामीण भागामध्ये एका गावामध्ये शिक्षण संस्था कशी चांगल्या पद्धतीने कार्यरत राहू शकते आणि फक्त अभ्यासामधलं पुस्तकातलं शिक्षण नाही तर त्यामध्ये खेळामध्ये असेल किंवा इतर अभ्यासासोबत विद्यार्थ्यांना उद्योगाचे किंवा व्यवसाय वृद्धीसाठी सुद्धा शिक्षण आपल्याला मिळालं पाहिजे त्या अनुषंगाने जे काम या ठिकाणी केलं जातं. बऱ्याच मुला-मुलींना आयएएस व्हायचं ते कसं व्हायचं थोडं सांगा. आपल्या सर्वांना आयएएस पदाचं आकर्षण आपल्या सर्वांना राहतं आणि स्पर्धा परीक्षेतही आपल्या सर्वांना आकर्षण राहतं आणि या स्पर्धा परीक्षेसाठी किंवा आयएएस बनण्यासाठी ग्रामीण भागातीलच विद्यार्थी मी समजतो की ते आयडियल आहेत की जे त्या ठिकाणी जाऊ शकतात. ग्रामीण भागामध्ये आपल्या ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ती कष्ट करण्याची जी काही वृत्ती स्वाभाविकता जी असते ती अशा स्पर्धा परीक्षेमध्ये मदत करते. आयएएस बनायचं असेल आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळवायचं असेल तर महत्वाचं बेसिक तेच आहे की आता ज्या वर्गामध्ये आपण आहे त्या वर्गाचा अभ्यास चांगला करणं, डिग्रीसाठी आपल्याला कुठे जायचं आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये डिग्री करायची आहे ती आता निश्चित करणं आणि त्यानंतर जेव्हा डिग्रीचे शेवटचे 2 ते 3 वर्ष असतील त्यावेळी स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न समजून घेणं. स्पर्धा परीक्षेमध्ये कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, साधारणतः 3 टप्पे स्पर्धा परीक्षेचे राहतात. पहिली पूर्व परीक्षा राहते प्रिलिम, त्यानंतर मुख्य परीक्षा मेन्स आणि त्यानंतर इंटरव्ह्यू. प्रिलिमला आपण सर्वात मोठी चाळणी म्हणतो म्हणजे जेवढे युपीएससीला जर 10 लाख विद्यार्थी बसत असतील तर प्रिलिम मध्ये फक्त त्यामध्ये 10 ते 15,000 विद्यार्थी मेन्ससाठी निवडले जातात. त्यामुळे सर्वात मोठी चाळणी प्रिलिम असते. प्रिलिमचा हे 2 पेपर असतात, एक सामान्य ज्ञानाचा एक पेपर असतो जनरल स्टडीजचा आणि एक सीसॅट म्हणून राहतो, कॉम्पिटेटिव्ह ॲबिलिटी टेस्टचा एक पेपर राहतो. या दोन्ही पेपरमध्ये चांगला स्कोर करणारा प्रिलिम मध्ये मेन्स मध्ये कव्हर होतो आणि क्लिअर होतो आणि प्रिलिम राहते ते ऑब्जेक्टिव्ह राहते. प्रिलिम मध्ये जो सिलेबस राहतो तो आपण पहिलीपासून जो शिकतोय, पहिलीपासून 12वी पर्यंत इव्हन डिग्रीमध्ये जे काही आपण शिक्षण घेतलेलं असेल
तोच सर्व सिलेबस राहतो. शक्यतो सोशल सायन्स, जनरल सायन्स हे जे विषय त्यामध्ये राहतात, त्यामुळे आत्ताचा अभ्यास आहे आपल्याला तोही स्पर्धा परीक्षेला उपयोगी पडतो. त्यासोबत स्पर्धा परीक्षेमध्ये जनरल नॉलेज आपलं कसं आहे, आजूबाजूच्या घटनांना आपण कसं बघतोय ते त्या गोष्टी सुद्धा या अभ्यासामध्ये येतात. त्यामुळे आपलं जे न्यूजपेपरचं जे वाचन असेल, न्यूजपेपरचं वाचन आहे, त्यानंतर वेगवेगळे जे अवांतर पुस्तकाचं जे वाचन आहे ते सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये युपीएससी एमपीएससी मध्ये मदतीला आपल्याला कारणीभूत ठरतं. आणि पूर्व परीक्षा एकदा आपण पास केली की नंतर पहिला महत्वाचा टप्पा पूर्व परीक्षा आहे. पूर्व परीक्षेतून जो क्लिअर होतो पुढे 2 टप्पे राहिलेले असतात, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. फायनली युपीएससी मध्ये 1000 विद्यार्थ्यांना निवडायचं असतं. त्यामुळे 10-1 लाख जे पूर्व परीक्षेमध्ये बसतात त्यातून 10,000 मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात. मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह राहत नाही. मुख्य परीक्षा जे पेपर आता वार्षिक परीक्षेमध्ये आपण लिहित असतो त्या पद्धतीचे अँसर रायटिंगची ती परीक्षा राहते. त्यामध्ये जनरल स्टडीजचे 4 पेपर, भाषेचे 2 पेपर आणि जो आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा आहे, वैकल्पिक विषय घ्यायचे त्याचे 2 पेपर. असे हे रिटर्न एक्झाम राहते. आणि या रिटर्न एक्झाम मधून 10,000 मधले जवळपास 3,000 विद्यार्थी निवडले जातात. त्यामुळे प्रिलिमपेक्षा मुख्य परीक्षा ही छोटी चाळण आम्ही समजतो की त्यातून जवळपास 1/3 लोक सिलेक्ट होतात. त्यामुळे प्रिलिम पास होणं कुठल्याही स्पर्धा परीक्षेची पूर्व परीक्षा पास होणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि मुख्य परीक्षेतून जे 3,000 विद्यार्थी साधारणतः निवडले जातात त्यामध्ये 1,000 विद्यार्थी मुलाखती अंती निवडले जातात. मुलाखतीमध्ये वेगळा असा काय अभ्यास मुलाखतीचा नाही. मुलाखतीमध्ये तुमची पर्सनॅलिटी फक्त बघितली जाते. अभ्यास वगैरे आहे तो सर्व तुमचा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये तपासलेला असतो. आणि मुलाखतीला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत असणं किंवा बरोबर असणं, चुकीत असणं त्याचं रिडिंग न करता तुम्ही कसं मुलाखतीतील प्रश्नांना फेस करताय आणि तुमच्यामध्ये जी इंटिग्रिटी शब्द जो आहे, तुमच्यामधला प्रामाणिकपणा आहे, खरोखर सरकारी सेवेमध्ये येऊन आपल्या भारतीय संविधानाप्रमाणे काम करण्याची तुमची क्षमता किती आहे, खरेपणा किती आहे, तो प्रश्न विचारल्यानंतर त्यावेळेच्या आपल्या रिॲक्शनवरून, उत्तरावरून तो तपासला जातो. आणि असं मुख्य परीक्षेनंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर मुख्य परीक्षेचे मार्क आणि इंटरव्ह्यूचे मार्क याच्यावरती आपली रँक ठरते. आणि त्या रँकनुसार 1,000 विद्यार्थी जे निवडले जातात त्यामध्ये आपल्या प्रेफरन्सनुसार पहिले जवळपास 180 आयएएस मध्ये जातात, पुढचे 150 आयपीएस मध्ये जातात. त्यामधले ज्यांचा फॉरेन सर्व्हिससाठी प्रेफरन्स आहे ते 50 फॉरेन सर्व्हिसमध्ये जातात. नंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, जीएसटी, कस्टम, इन्कम टॅक्स आणि वेगवेगळ्या साधारणतः 30 सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये निवड होते. तर आपल्याला आयएएस बनायचं असेल, आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं असेल तर काही अवघड गोष्ट आहे असं समजण्याची गरज नाही. किंवा यासाठी क्लाससाठी दिल्लीलाच गेलं पाहिजे. मी 1 वर्ष दिल्लीला अभ्यास केला नाही, परंतु दिल्लीला गेलंच पाहिजे असंही काही नाही. काही उदाहरणं आपले असे आहेत की ऑनलाईन क्लासेस करून किंवा ऑनलाईन माहिती घेऊन सुद्धा अभ्यास केलेले काही विद्यार्थी आहेत. तशी उदाहरणं आहेत. फक्त आपल्याला तेवढं कष्ट करण्याची तयारी आपली पाहिजे. आपल्याला जी स्ट्रॅटेजी म्हणतो, जे आपण स्ट्रॅटेजी साधारणतः डिग्रीच्या शेवटच्या 2 ते 3 वर्षामध्ये आपल्याला तयार करता आली पाहिजे. की डिग्रीला गेल्यानंतर पहिल्या 1 किंवा 2 वर्षामध्ये अवांतर पुस्तकं आपण वाचू, 2ऱ्या-3ऱ्या वर्षीमध्ये सिलेबस आपण समजून घेऊ. सिलेबस समजून घेण्यालाही 5-6 महिने लागतात. सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे, सिलेबससाठी कुठलं पुस्तक आपण चांगल्या पद्धतीने वाचलं पाहिजे. नंतर पेपर रिडिंग सुद्धा, जे मागच्या वर्षी जे क्वेश्चन पेपर आहे त्याचं रिडिंग सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे की कुठल्या सिलेबसच्या पॉईंटचे, कुठल्या रेफरन्स बुक मधले कसे कसे प्रश्न येत आहेत, किती मार्कचे येत आहेत, किती मार्कचे आल्यानंतर त्याला किती उत्तर दिलं पाहिजे. क्वेश्चन पेपर रिडिंग एक आपलं झालं पाहिजे. आणि सिलेबस रिडिंग, क्वेश्चन पेपर रिडिंग चांगलं झाल्यानंतर रिसोर्स सिलेक्शन आपण म्हणतो, जी पुस्तकं आपण निवडली पाहिजेत. प्रत्येक सिलेबस मधल्या पॉईंटसाठी कुठलं बेस्ट पुस्तक असू शकतं, रेफरन्स बुक असू शकतं, ते आपण निवडणं ही तयारी आपली डिग्रीच्या पहिल्या 2-3 वर्षामध्ये झाली. आणि त्यासोबत अवांतर पुस्तकं या सिलेबसचे रिलेटेड आहेत ते जर आपण डिग्रीच्या पहिल्या 2 वर्षामध्ये वाचले आणि डिग्रीच्या शेवटच्या 2 वर्षामध्ये, शेवटच्या वर्षी डिग्रीच्या सिरियसली जर आपण अभ्यास सुरू केला, ही सर्व आपली तयारी झाल्यानंतर या स्ट्रॅटेजीच्या पद्धतीने आपण अभ्यास केला आणि ज्या वर्षी आपण एक्झाम देणार आहे त्या वर्षी जास्तीत जास्त सराव, प्रिलिमची परीक्षा आहे तर प्रिलिमचे जास्तीत जास्त मागच्या वर्षीचे पेपर आहेत ते सोडवणं, जे काही आपल्याला सॅम्पल क्वेश्चन पेपर मिळतात ते जास्तीत जास्त सोडवणं आणि त्यामधून परीक्षेची जी तयारी जी डायरेक्ट आहे 2 तासामध्ये किती प्रश्न आपण सोडवू शकतोय, किती अॅक्युरेसी राहते आणि या तयारीतून, या सरावातून आपण जास्तीत जास्त अॅक्युरेसीच्या जवळ जातो. त्यामुळे मला वाटतंय ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी असेल तर या सूत्राने आपण गेलो तर आपण तयारी कुठे करतोय त्यामध्ये काय अडचणीचं नाही. आपण मार्गदर्शन मात्र कुठल्या क्वालिटीचं घेतोय, म्हणजे ऑनलाईन तरी आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे
ऑनलाईन काय सक्सेसफुल झालेले कॅन्डिडेट त्यांचे काही इंटरव्ह्यू राहतात, त्यांचे काही ब्लॉक राहतात, त्यामध्ये काय माहिती राहते, ही जर माहिती घेऊन आपण जर चांगल्या पद्धतीने डिग्रीला सुरुवात केल्यानंतर जर आपण या गतीने गेलो आणि त्याच्या अगोदर शाळेतला अभ्यास आपण व्यवस्थित केला तर स्पर्धा परीक्षा अवघड नाही. पूर्व परीक्षेमध्ये पहिल्यांदा पास होणं कुठल्याही परिस्थितीमध्ये, त्यानंतर मुख्य परीक्षा इंटरव्ह्यू या जास्त अवघड गोष्टी नाही. त्याला सराव आणि चांगले रिसोर्सेस आपण वापरले तर आपण नक्की यश मिळवू शकतो. मला वाटतंय स्पर्धा परीक्षेचा विचार सुद्धा ग्रामीण भागातून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी करावा आणि हा विचार करताना प्लॅन ए आणि प्लॅन बी आपला ठेवावा. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेक्शनचा रेशिओ आहे तो खूप कमी प्रमाणात आहे, परंतु अशक्य काही नाही. कष्ट केलं तर आपण नक्की यश मिळवू शकतो. परंतु प्लॅन बी सुद्धा आपला त्यासोबत आपण ठेवून हे जर व्यवस्थित स्ट्रॅटेजीने जर आपण अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश आपण नक्कीच मिळवू शकतो. त्यामुळे आपल्या संस्थेतून आपल्या विद्यालयातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे सुद्धा IAS बनण्याचं स्वप्न सुद्धा बघावं. स्वप्न बघताना पूर्णपणे तयारी स्ट्रॅटेजी तशी ठेवून, कष्ट करण्याची तयारी आपली तशी ठेवून आणि त्या पद्धतीचं प्लॅनिंग करून आपण पुढे जावं. हे करताना दुसरा प्लॅन सुद्धा ठेवावा, ही एक आपल्याला सूचना आणि विनंती मी आपल्या सर्वांना करतो. आणि या कार्यक्रमाला मला आपण सर्वांनी बोलवलं त्याबद्दल परत एकदा आपला आभार व्यक्त करतो आणि खासदार महोदयांचे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. जास्त आहे पण कर्तृत्वानं देशभरामध्ये 5 ते 7 लाख लोक मुलं दरवर्षी IAS IPS ची तयारी त्या ठिकाणी करतात आणि त्यातले 450 ते 500 लोक ही त्यातनं उत्तीर्ण होतात. 50,000 मुलं प्रिलिम्स पासून मेन्स पर्यंत त्या ठिकाणी जातात आणि त्या 500 मध्ये नंबर लावत असताना कोणतीही यापूर्वीची प्रशासकीय पार्श्वभूमी नसताना, पूर्वी साहेब घरामध्ये कोण होतं का आधी, कोणतीही घरामध्ये प्रशासकीय पार्श्वभूमी नसताना मेरिटवर देशामध्ये 150 कोटी, आता जवळपास आपल्या कर्तृत्वाला आपण जाऊन पोहोचलोय, त्यामध्ये 500 अधिकारी त्या ठिकाणी देशाला दिशा देण्याचं काम करतायत. त्यामध्ये अमोलजी हेडगे साहेब आहेत आणि ते आज आपल्या संस्थेमध्ये या ठिकाणी आहेत. मी मनापासून संस्थेचा सचिव म्हणून, मी साहेब खासदार इथं बाहेर पडल्यानंतर आहे, इथं असताना मी या संस्थेचा सचिव आहे, महाअध्यक्ष आहे आणि आज खरं तर एक घरगुती आमच्याकडे कार्यक्रम असल्यामुळे मला एका कार्यक्रमाला फार आनंदानं आजच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहणार होत्या, पण एकाच दिवशीची टायमिंग मॅच झाल्यामुळे ते त्या ठिकाणी जावं लागल्या. उपस्थित असणारे पूर्वीच आपल्या तालुक्याला तहसीलदार म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि आता कर्मधर्म संयोगानं प्रांताधिकारी म्हणून आपल्या या सर्व परिसराची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे ते दीपकजी शिंदे साहेब. उपस्थित असणारे नायब तहसीलदार, त्याच्याबरोबर आलेले सर्व सहकारी, बीडीओ कार्यालयातील सर्व प्रमुख, आमच्या संस्थेचे आमचे मार्गदर्शक माझे काका आदरणीय अमरसिंह मानेसाहेब, उपस्थित सर्व संस्थेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, सर्व कर्मचारी वृंद, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, रिटायर झालेले आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, ग्रामस्थांमधून आलेले आमच्या सरपंच, त्यांचे सर्व बॉडीतील सहकारी, माझे पत्रकार बांधव, उपस्थित बालमित्रांनो, खरं तर आजचा हा कार्यक्रम आपल्यासाठी दरवर्षी एक वेगळा पाहुणा, वेगळा अनुभव आणि स्मरणामध्ये काही गोष्टी राहाव्यात याच्यासाठी म्हणून काही लोक आयडल म्हणून डोळ्यासमोर ठेवावी म्हणून संस्था सातत्यानं प्रयत्न करत असते की ज्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केलंय त्या लोकांना आपल्यासमोर आणावं. याचं कारण आपले जे संस्थापक आहेत त्यांच्याही पाठीशी कुणी नव्हतं, राजकीय पार्श्वभूमी नव्हती. ही संस्था तयार करण्यापासून ते लोकसभेचे खासदार होण्यापर्यंत, ग्रामपंचायत सदस्य होण्यापासून ते संसदीय लोकशाहीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा खासदार होण्यापर्यंत जी मजल त्यांनी मारली ती कर्तृत्वावर मारली आणि जी माणसं कर्तृत्वानं मोठी होतात त्यांचा सन्मान त्यांच्या निधनानंतर सुद्धा तितक्याच प्रतिष्ठेनं केला जातो. आज मी भाग्यवान आहे की त्या कुटुंबामध्ये जन्माला आलो, पण ते फर्स्ट जनरेशन लिडरशिप होतं.
ज्यावेळी फर्स्ट जनरेशन लिडरशिप असतं त्याला असणाऱ्या खस्ता, त्याला होणारा त्रास हे आपण कीर्तिराज शब्दांमध्ये मोजू शकत नाही. आजोबा झाड लावतात, सावली त्यांची पुढची पिढी घेते आणि फळं नातवं खातात. म्हणजे 3 जनरेशन्स, एक झाड त्या ठिकाणी जगणं, वाढणं, त्याची सावली निर्माण होणं आणि 3rd जनरेशन त्याची फळं रीप करणं, इथपर्यंतचा प्रवास जर आपण या ठिकाणी पाहिला तर भारतीय लोकशाहीमध्ये फार कमी कुटुंब अशी आहेत की ज्यांचं राजकारणामधलं योगदान, समाजकारणामधलं योगदान इतक्या उच्च कोटीला या ठिकाणी आहे. आणि माने साहेबांच्या विचाराचा वसा आणि वारसा चालवणं इतकं सोपं नाही. संयमानं, शालीनतेनं, सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ज्या माणसानं आयुष्य व्यतीत केलं आणि ज्यांनी आपल्या वाणीनं, आज सर बोलताना म्हणाले की धैर्यशील माने साहेबांचं भाषण चांगलंय. सर, तुम्ही माने साहेबांचं ऐकायला पाहिजे. ओघवत्या वाणीचा स्रोत काय असतो, जनमानसाशी नाळ असणारा नेता कसा असतो आणि परखडता एखाद्या माणसाच्या स्वभावातली काय असते. देशाच्या पंतप्रधानासमोर सुद्धा बोलत असताना त्याच ताकदीनं, त्याच किमतीनं आणि सामान्य माणसासाठी, प्रश्नासाठी झगडणारा एक लोकनेता म्हणून त्यांनी ते लौकिक मिळवला. साखर कारखाना, सूतगिरणी त्या ठिकाणी कुठली काढली नसेल, पण जनमानसाचा निर्माण केलेला कारखाना आज सुद्धा 3ऱ्या पिढीपर्यंत आपल्या पाठीशी उभं राहिला. हे त्यांनी केलेलं कर्तृत्व आज 3ऱ्या पिढीपर्यंत आम्ही त्या ठिकाणी येऊन अनुभवतो. मी एक गोष्ट मला नजरेत आली परवा वाचता मला आपल्याला सांगितलं पाहिजे. जे यश आणि अपयशाची व्याख्या आता बदलायला लागली. इतकं आपण हे जे जग झालंय हे तत्वापासून लांब गेलंय आणि आज जे क्षणिक आहे त्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी लागलं. आणि ते लागत असताना मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या आहेत, घर, गाडी, घोडा, याच्यामध्ये आपण इतकं गुंतलेलो आहोत की याच्या पलीकडचं जग आपल्याला दिसायचं बंद झालं आणि आपली इतकी जीवघेणी स्पर्धा झाली की कम्फर्ट झोन निर्माण करण्यासाठी, जो कम्फर्ट झोन मध्ये नाही तो त्यामध्ये जाण्यासाठी, जो आहे तो टिकवण्यासाठी स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी उतरतोय. म्हणजे जो तिथं आहे तोही खुश नाही आणि ज्याला जायचंय तोही खुश नाही. समाधान कधी होऊ शकेल हे आपल्याला कळत नाही. पण एके दिवशी एका माणसाला परमेश्वर खुश झाला आणि त्याला साक्षात परमेश्वराचं दर्शन झालं आणि परमेश्वरानं सांगितलं, तू सारखा येऊन माझ्यापाशी प्रार्थना करत असतोस, सारखा म्हणत असतोस मला ऐश्वर द्या, हे द्या, ते द्या, सगळ्यांना दिलंय, मला का दिलं नाही, सारखं तुझं रडगाणं असतंय, काय पाहिजे ते एकदाच माग. तो म्हणला, हे सगळं विश्वच माझ्या ताब्यात राहिलं पाहिजे, जगावर मी राज्य केला पाहिजे, असं या ठिकाणी मला वरदान द्या की मी अनपॅरल राहिलो पाहिजे. परमेश्वर म्हणतो, विचार करून वरदान माग. एक गोष्ट मागितलीस की एक गोष्ट कमी होईल. म्हणतो काही कमी होऊ दे, पण जगाची मालकी माझी झाली पाहिजे. परमेश्वर म्हणतो तथास्तु. तथास्तु म्हणतो, दुसरा दिवस उजाडतो. तो बघतो तर मी स्वतःच्या घरामध्ये उठलेला असतो. म्हणलं स्वप्न पडलं का काय. म्हणतो देव तर आला होता काल आणि देव तथास्तु म्हणून गेलाय, पण आहे तसाच मी आहे, काही बदल झालेला नाही. बाहेर बघतो मुलं नसतात. मुलं कुठे गेली. बायकोला हाक मारतो, बायको नसती. बाहेर गाडीतनं बाहेर पडतो, बघतो इकडं तिकडं बघायला लागतो, माणसं रस्त्यावर दिसत नाही, प्राणी, कुत्रं, चिडपाखरू सुद्धा दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी जायला चालू करतो, गाड्या असतात, घोडी असतात, सगळीकडं जाईल तिथं. 5 स्टार हॉटेलमध्ये जातो, तिथं हॉटेल रिकामं, हा एकटाच, कोणच नाही, हा एकटाच त्या ठिकाणी फिरत असतो. स्पा मध्ये जातो, स्विमिंग पूलमध्ये उड्या मारतो. जे काय त्याच्या आयुष्यामध्ये त्यानं कधीच बघितलेलं नसतं ते सगळं पाहून होतंय, सगळं अनुभवून होतंय. आणि ते अनुभवल्यानंतर बोटिंग करतो, स्विमिंग करतो, परमेश्वराकडे होतो. 1 दिवस जातो, 2 दिवस जातात, 4 दिवस जातं. जगाचा राजा झालोय मी म्हणतो, पण पाहिलंच कोण नाही. मुलं नाहीत, बाळ नाहीत, कुणाशी बोलायचं ते कळत नाही. भावल्या तयार करतो, त्यांच्याशी बोलायला चालतो. माणूस ज्यावेळी कोणीच नसतं जवळ करेल काय, तो भावल्या तयार करतो, त्यांच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करतो. आज मी असं केलं, आज मी क्रिकेट खेळू, सांगू कुणाला. माणूस ह्या सगळ्या असणाऱ्या भ्रमिष्ट जगामध्ये त्या ठिकाणी राहायला लागला. आणि मग त्याला लक्षात आलं शेवटच्या वेळी, महिन्याभरानंतर त्यानं गळफास लावायचा प्रयत्न केला स्वतःला. आणि परमेश्वरानं म्हटलं, आता मला इथं काय राहायचं नाही, मी तुझ्याकडे येतो. देव परत तिथं प्रत्येक प्रकट झाला. तो म्हणला, अरे तुला पाहिजे ते सगळं दिलं ना,
साम्राज्य तुला पाहिजे होतं, सगळंच तुला पाहिजे होतं, तू काही करू शकतोस, पैसे तुझे, नाणे तुझे, सुपर मार्केट तुझं, जमीन जुमला, जग तुझं झालंय. पण यामध्ये जर ही माणसं नसतील तर ते जग शून्य आहे हे त्याला जाणीव करून देण्यासाठी परमेश्वरानं कदाचित त्याला ते एक हे दिलं. तुम्ही सगळं मिळालं आयुष्यामध्ये, माणसं मिळवणं फार अवघड आहे. त्यामुळं हे मिळवत असताना आपण जी माणसं निर्माण करतो, माणसांची जवळीक निर्माण करतो, मित्र तयार करतो, आई वडिलांशी ऋणानुबंध असतात, हे जर नसेल आणि हे दिसणारं जे गाडी घोडी आणि हे सगळं जे तुम्हाला जर जग जरी आणून दिलं तर ते शून्य ठरतं. कारण माणूस माणसाशिवाय राहू शकत नाही. दाखवायचं कुणाला, सांगायचं कुणाला, मन मोकळं करायचं कुणाला, आईला आई म्हणायचं नाही, बाळ नाही बरोबर, एकटा माणूस राहूच शकत नाही. आणि त्याच अनुषंगानं आम्ही जी व्यवस्था तयार करतोय, बाळासाहेब माने साहेबांनी जी व्यवस्था तयार केली, ही माणसं जोडणारी व्यवस्था तयार केली. कदाचित आमच्याकडं मोठे बंगले, गाड्या आणि बाकीची सगळी साधन सामग्री नसेल, कमी असेल, पण जी माणसं जोडली ती बाकी जीवाभावाची जोडली. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी ही माणसं आमच्याबरोबर 3 पिढ्या राहू शकली. आणि म्हणूनच आज हा कर्तृत्वाचा डोलारा पुढे घेऊन जाताना आम्हाला मनापासूनचा आनंद त्या ठिकाणी होतो. मी ज्या सभागृहामध्ये बसतोय ते देशाचं सर्वोच्च सभागृह आहे, हुस हू त्यामध्ये त्या ठिकाणी. मी पहिल्यांदा निवडून गेलो, येडगे साहेब ते जरा वयाने लहान होते, आता ओल्ड वयामध्ये सेकंड टर्म आहे. पण मी ह्याच ग्रामपंचायतीत, आता आमचे सरपंच आणि बॉडी या ठिकाणी बसलेली आहे, मी याच ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून काम केलं, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून काम केलं, विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं आणि मग लोकसभेमध्ये या ठिकाणी काम करायला संधी सर्वसामान्य जनतेनं त्या ठिकाणी दिली. येडगे साहेबांचं वय ज्यावेळी किती वर्षाचं होतं, आपण आयत झाला तरी 24 वर्षाचं. ते गाणं आहे साहेब, तू बघतीस माझ्याकडे जेव्हा मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, तसं आमच्या पोरांना 24व्या वर्षामध्ये कुठं बघावं आणि कुठं नको असं वाटत असतं. पण लक्ष कसं ठेवावं. मी परवाच आपल्याकडचा स्वप्नील कुसळे नावाचा जो या ठिकाणी तरुण आहे, ऑलिम्पिकचं मेडल त्या ठिकाणी त्यानं मिळवलंय. त्याच्याशी योगायोगानं भेट झाली. त्याच्या हातात हात दिल्यानंतर मी साहेब त्याच्या हातावरचा टॅटू पाहिला. त्यानं अर्जुनाचा टॅटू त्या ठिकाणी काढलाय, धनुष्य त्याच्या हातामध्ये आणि त्याला माशाचा डोळा दिसतोय. ज्यानं ते प्रयत्न केले की ज्याला फक्त एक लक्ष दिसतंय तो ऑलिम्पिक पर्यंत जाऊ शकला, बाकी नुसते नजरेचेच बाण आहे. धनुष्यबाण कशाचा असावा, आमचं पक्षाचं चिन्ह आहे, पण अर्जुनाचा धनुष्यबाण ज्याचं लक्ष फक्त माशाचा डोळा होता म्हणून तो त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकला. आमचे नजरेचे बाण इकडं तिकडं भरकटतात आणि मग आयुष्याचं वाटोळ होतं. याच्यापेक्षा स्वकर्तृत्वावर जिसका कोई नहीं होता उसका कौन होता है, खुदा पण त्याला साथ देत नाही ना. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जिसका कोई नहीं होता त्याला खऱ्या अर्थानं पुढे नेऊ शकत असेल तर हे शिक्षण जे वाघिणीचं दूध आहे तो जो पितो तोच गुरगुरतो, हे बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलं, ती मनामध्ये या ठिकाणी ज्योती कायमपणे ठेवा. ज्याला पुरी नसतं तर शिक्षण त्याला मार्ग दाखवतं, त्या दिशेनं पुढे नेतं आणि संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम बाळासाहेब माने साहेबांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं. 3ऱ्या पिढीपर्यंत तुमच्यापैकी समोर बसलेल्या मुलांना या ठिकाणी किती जणांना कलेक्टर साहेबांचं ऐकल्यानंतर IAS व्हायसारखं वाटतं, जरा हात वर का, कलेक्टर व्हावंसारखं वाटतं. लागायचं नाही कोणी, आणि वाटलं तर सांगा, नाही तर नाही, काय हरकत नाही. किती जणांना वाटतं मुलांना आणि मुलींना की बाई एक दिवस IAS होईल याच्यासाठी मी स्पर्धा परीक्षा देईन आणि कामाला लागेल. किती जणांना वाटतं, हात वर करा. बर, मिलिटरीमध्ये किती जण राहावं असं वाटतं, जरा हात वर करा. एकटा आहे बाबा एवढ्यात, ठीक आहे, थँक्यू. किती जणांना डॉक्टर व्हावं असं वाटतं, जरा हात वर करा. एक डॉक्टर झाला, एक हे झाला, बाकीचे काय हे पुढच्या पिढीला काय करायचं ठरवलं हे आपल्यालाही जरा समजलं पाहिजे. तुमच्यापैकी शेतकरी किती जणांना व्हावंसं वाटतं, शेतकरी जरा हात वर करा. मुलींना एक सैनिक जातो होतो म्हटला,
एक डॉक्टर होतो म्हटला, बाकी जण नुसतंच ऐकत आहे. तुम्ही काय घोषीला त्यात आम्ही आहेच. बाळांनो, लाजला आज लाजलं ठीक आहे. आज हात वर करताना सुद्धा भीती काय विचारा पुढचं बोलून कुणाच टोकच्या खाली ठेवलेलं. पण आज ज्याच्या मनामध्ये मनगटामध्ये हातामध्ये तुमच्या पेन आहे, त्या पेनाचा वापर जर आज योग्य वयामध्ये योग्य ठिकाणी केला तर तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठीचं ते एक साधन आहे. आणि ते साधन योग्य जो पद्धतीनं वापरतो आणि पुढे जातो तोच भविष्याचा वेध त्या ठिकाणी घेऊ शकतो. तुमच्यापैकी अनेक लोक साहेब, मी ज्या शाळेमध्ये जातो तिथं मी विचारलं सर, IAS IPS सगळ्यांना व्हायचं आहे, बऱ्याच मुलांना डॉक्टर व्हायचं आहे, फौजमध्ये त्या ठिकाणी मिलिटरीमध्ये त्या ठिकाणी जायचं आहे, मुलांना इन्स्पायर करणारे ही सगळी लोक त्या ठिकाणी आहेत. पण शेतकरी व्हायला आता मुलं तयार नाही. तुमच्यापैकी किती जणांचे डॉक्टर इंजिनियर आहेत बाबा, आई वडील? एकाचं तर असेल की नाही कुणाचं? तुमच्यापैकी शेतकऱ्यांची मुलं किती जर हात वर करा. खरं सांगायचं काय, घरात शेती नाही असं नाही का? सगळे ज्यांच्या आहेत ते खरं करायला हवं. सगळ्यांचे आहेत की नाही? 7-12 कोरा लवकरच होणार आहे. या पिढीनं आपल्या शेतीबरोबरच शेतकऱ्याचा 7-12 कोरा करणं म्हणजे काय, त्याच्यावर कर्ज रिकामं होणं नव्हे, पण त्याच्यावर तुमचं नाव तर पुढच्या पिढीचं राहील का? ते पिढीचं नाव राहायचं झालं तर शेतीबरोबर इतर व्यवसायामध्ये आपण त्या ठिकाणी लक्ष घातले पाहिजे. एडगे साहेब इथं जरी असले तरी त्यांचं कुटुंब खऱ्या अर्थानं तिथं आपलं जो पूर्वीचं काम आहे ते त्या ठिकाणी पुढे घेऊन जात आहेत. प्रत्येकाला आपल्या गोष्टीशी या ठिकाणी साहेब, मी बरेच अधिकारी बघितले रिटायर झाल्यानंतर शेतीकडे होतात. मोठे मोठे अधिकारी, कारण मातीशी कधीही नातं तुटत नसतं. कुठल्याही पदावर त्या ठिकाणी माणूस गेला, सर्वोच्च पदावर गेला तर त्या ठिकाणी ते परत रिटायरमेंट प्लॅन त्याचा काय असतो, परत मातीकडे ओढणे. तिथंपर्यंत जाणीव केल्यानंतर पुढे गेल्यानंतर लक्षात येतंय की आपण इथंच आहोत. कितीही जगाच्या वरच्या टोकाला गेलो ना, तो जमिनीशी परत जोडला जातो आणि परत इथंच जायचंय हे प्रत्येकाला ज्यावेळी जाणीव होती त्यावेळी माणसं परत मातीकडे येतात. पण जी मातीशी जोडून लोक मोठी होतात तीच खऱ्या अर्थानं विश्व जिंकण्यासाठी पुढे जातात. मला तुम्हाला विनंती करायची आहे, स्वप्न जरूर बघा, जमिनीवर पाय ठेवा आणि त्याचबरोबर चांगल्यासाठी म्हणून स्वतःला सज्ज करा. स्वतःलाच इतकं या ठिकाणी प्रभावी व्यक्तिमत्व तुमचं असलं पाहिजे की तुमच्याकडे पाहिल्यानंतर धीरज नाव तुझं धीरज पाटील मागे एकदा बोलला होता, तो भाषण केलं होतं आणि त्यावेळी त्याचं पहिलंच भाषण होतं. पण एक मुलं पहिल्यांदा संधी मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये प्रभाव टाकायचा प्रयत्न करतात. मला त्याचं नाव आठवलं का? आता इतकी शाळेमध्ये मुलं आहेत, त्याचं धाडस मला आवडलं आणि म्हणून त्याचं नाव त्याच्या बोलण्यातनं माझ्या लक्षात राहिलं. तुम्ही जर व्यक्त व्हायला शिकला नाही, चांगल्या गोष्टी तुम्ही प्रेझेंट करायला शिकल्या नाहीत तर तुम्ही कितीही गुणानं चांगले असाल तर जगाला ते गुण कळणार नाही आणि जे दिखता है वही बिकता है. तुम्हाला दाखवावं लागेल, तुमच्यातला अंतर्गुण लोकांच्या समोर आणावे लागतील आणि म्हणूनच उद्याच्या काळाची पिढी घडवण्याची जबाबदारी या शिक्षण संस्थेनं जी घेतली ती बाळासाहेब माने साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून घेतली. आपल्याला सुद्धा तुमच्या पाठीमागं कोणी नाही समजायचं काही कारण नाही. तुमच्या पाठीमागं ही शिक्षण संस्था आहे, त्या संस्थेमध्ये निर्माण झालेले संस्कार आहेत, याचा विचार आहे आणि ज्यातनं खऱ्या अर्थानं मातीतनं फिनिक्स सारखं उठण्याची तयारी तुम्ही जर त्या ठिकाणी दाखवली तर ती क्षितिज तुमच्यासाठी वाट बघतायत. निश्चितच आजच्या वर्धापन दिनानिमित्त मी संस्थेचा सचिव म्हणून सर्वच या ठिकाणी असणाऱ्या माननीय ह्यांचं असणाऱ्या शिक्षक बंधूंचं, सर्व मुख्याध्यापक, सर्व प्राचार्य आणि सर्व स्टाफचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. रिटायर झालेत, त्यांचं प्रचंड योगदान या संस्थेच्या जडणघडणीमध्ये त्या ठिकाणी आहे आणि आदर्श म्हणून कर्मचारी म्हणून आज भोसले सरांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. खिंड लढवणारी माणसं काही असतात, त्यामधला एक आमचे संभाजी भोसले सर आहेत. सर्व पातळीवर त्या ठिकाणी ते लढतात आणि म्हणूनच चांगल्या लोकांचा सन्मान या निमित्तानं कलेक्टर साहेबांच्या हस्ते आमच्या संस्थेत झाला. म्हणून बाकीची वाईट आहेत असं नाही साहेब, प्रत्येकाला एक एकदा संधी त्या ठिकाणी मिळत असते. एका कार्यक्रमामध्ये किती लोकांना सन्मानित करायचं याचा काही मर्यादा असतात. आपला हॉल अजून तयार व्हायला लागलाय, तो झाला की पुढचा कार्यक्रम आपण निश्चितच त्या ठिकाणी त्याच्यामध्ये घेऊ. पण अतिशय चांगल्या कार्यक्रमाला एडगे साहेब या ठिकाणी आले. बाकीचे कार्यक्रम असतात ते सार्वजनिक स्वरूपाचे असतात, आम्ही पाहुणे म्हणून त्या ठिकाणी जात असतो. हा माझा कौटुंबिक कार्यक्रम आहे.
आणि माझ्या कुटुंबातल्या कार्यक्रमाला आपण सर्व पाहुणे म्हणून आल्याबद्दल खासदार म्हणून नाही तर ह्या कुटुंब प्रमुख म्हणून माझे मनापासूनचा आनंद आहे की आपल्यासारखे पाहुणे आजच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी मिळाले. कारण योग्य लोकांचं मार्गदर्शन त्यांच्यापाशी होणं गरजेचं आहे. माझं ऐकून साहेब पुढची पिढी पुढारी तयार होईल याची काही गॅरंटी नाही, पण तुमचं ऐकल्यानंतर एखादा आयएस जर आमच्या ह्याच्यातला झाला तर आम्ही आयुष्यभर सांगत राहू की आमच्या संस्थेतला एक विद्यार्थिनी त्या पदापर्यंत जाऊन पोहोचलं, कारण त्यांच्यापाशी आम्ही ते एक्सपोजर नेण्याचा प्रयत्न करतोय. तिथंपर्यंत जाण्यासाठी वाट कोण असेल तर वाटाड्या तिथंपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुमच्यामध्ये इन्स्पिरेशन तयार झालं तर निश्चितपणे इग्नाइटेड माइंड्स तुम्ही या ठिकाणी क्रिएटर्स होऊ शकता. आज एआयचं जग या ठिकाणी येत आहे.